मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. एंजल मिश्का या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज मॉर्निंगला खूप प्रॉब्लेम झाला. पप्पा कामावरती जाताना जी आमची गाडी तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये वगैरे बघितली असेल, मी त्याचे शॉर्ट्स टाकलेले, त्याच्यावरून थोडीशी स्लिप झाली आणि थोडक्यात वाचले पप्पा. त्यांना जरा थोडासा मार लागला. सकाळी एवढं वाटत नव्हतं, पण आता थोडीशी सूज वगैरे आल्यासारखी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते त्यांचा फेस कसा झालेला आहे. पण बरं, त्यांना जरा कमी लागलं त्याच्यामुळे ठीक आहे. थोडंसं हे झालं ना, इकडे पण लागले ना. थोडक्यात वाचलं म्हणून ठीक आहे. सकाळच्या घाईमध्ये आमची तब्येत ठीक झाली आणि पप्पाचा पराक्रम झालाय. हा पण जाऊ दे, आता रेस्ट करा. ब्रेक कम लगे ना, ब्रेक कम लगे. हा, त्याचा ब्रेकचा जरा प्रॉब्लेम आहे. ब्रेक कम लगे ना तो मतलब बिना बाइक काय तुझं काय नाटक आहे सकाळचा? हा, बाबाला दे, बाबाला दे, बाबाला दे, बाबाला दे, बाबाला दे, बाबाला दे. त्याला वाटतं खाऊ आहे. बघितलं असेल पप्पांचा झालेला तो प्रॉब्लेम. आता थोडं ठीक आहे, पण त्यांना त्रास होतोय. जसं की लागलं तेव्हा समजत नाही, पण नंतर जास्त दुखतं, तसं झालेलं आहे. एंजलचे पप्पा लगेच जाऊन त्यांना घेऊन दवाखान्यात गेले, त्याच्यामुळे औषध गोळ्या वगैरे आणल्या. आता ठीक आहे. आम्हाला फोन केला तर पटकन मॉर्निंगला ते गेले लगेचच आणि त्यांना घेऊन आले, दवाखान्यात घेऊन गेले, गोळ्या वगैरे आणल्या. आता आराम करतायत. चला, तोपर्यंत आम्ही नाश्ता करतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. आजचं रुटीन तुम्हाला समजेल माझं काय आहे ते. दे तिला पाणी, दे बाबूला पाणी. तिची बॉटल आहे बघ आतमध्ये, बॉटल. हा, दे बॉटल दे. तू काय एवढी लपतेस? एंजलने टी शर्ट घातला नाही ना, म्हणून ती लाजते. तिला वाटलं मी तिच्याकडे कॅमेरा केलाय. चला, नाश्ता करून घेते मी. काय करू? आणि मम्मीला गया तो गया, बच्चों अपनी जान बची वो बताओ, बोलो. बरोबर आहे. दांत को क्या है, मतलब कोई अच्छा सुंदर दिखना है मिलता जरूरी नहीं है ना, जान को देखने का. थोडं लागलं ते बरं झालं. पप्पांना असं बघून तर हेच होत आहे. अंदर 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 लग गया आतमध्ये ना. जबड़ा है उसके नाही, एक्सरे काढलं तर माहित पडेल. आता परत जायचंय ना दवाखान्यात. बरोबर चेकअप करून या आता. ए काय खाल्लं, काय उचललं? उंदीर, काय पिल्लू, तू काय खाल्लं? काय खाल्लं? काय खाल्लं तू? काय खाल्लं? नाही नाही, तू काय खाल्लं? तू काय खाल्लं? नाही खाल्लं. काहीतरी उचललं इड्या. काय खाल्लं? काय नाही खाल्लं. तू काय खाल्लं? आकर काय खाल्लं, काय खाल्लं? आता माझ्या आत्ता मग आलाय बघतो त्याच्या तोंड. पप्पांना परत डॉक्टरांनी बोलवलेले, तर गेले ते डॉक्टरकडे. आता आल्यावरती समजेल की डॉक्टर काय बोलतायत त्याच्यावरती, की परत गोळ्या देत आहेत. कारण सकाळी हा झालं त्यावेळेस तिकडनंच घेऊन गेलेले एंजलचे पप्पा डॉक्टरांकडे, पण त्यांनी परत एकदा बोलवलेलं, तर आता ते घेऊन गेलेले. बघूया. जेव्हा मी सकाळी झोपेत होती हे ऐकलं एंजलच्या पप्पांकडून. लिटरली तेव्हा मला 8 वर्षापूर्वीचं जे तिच्या पप्पांबरोबर झालेलं,
ॲक्सिडंट तो भयंकर झालेला. हिच्या बाबांना तरी थोडंसं नॉर्मल म्हणजे लागलेलं आहे, जास्त नाही. पण हिच्या पप्पांना तर म्हणजे बोलू नाही शकत एवढं, कानातून वगैरे हा इकडे हे झालेलं आणि डोक्याला मार लागलेला. एवढं ते तेव्हाचं आठवलं मला आणि 2 मिनटं ब्लँक झालं की असं ऐकून. कारण हे 8 वर्षानंतर झालेलं, त्याच्यानंतर तर कधी झालेलं नाही आहे. आणि हिच्या पप्पांचं खूप भयंकर झालेलं त्यावेळेस, डोक्याला वगैरे मार लागला. 2 मिनटं एकदम शांत सायलेंट झाले आणि नंतर मी त्यांना बोलले कशाला द्यायची होती गाडी वगैरे वगैरे सगळं ऐकवलं आणि मग गेले ते निघून. पण त्यावेळेस ते ऐकून म्हणजे अजून कोणाला सांगितलेलं नाही आहे आम्ही. पण मे बी हा व्लॉग टाकल्यावरती सगळ्यांना समजेलच. म्हणजे जसं की माझ्या नंदा आहे तो की त्यांना किंवा मग बाकी रिलेटिव्स वगैरे त्यांना समजेलच की त्यांचं असं झालेलं आहे म्हणून, त्यांना लागलं आहे वगैरे मार. तर बघूयात पुढे आता डॉक्टर काय बोलतात ते येतीलच. तोपर्यंत मी त्यांना जेवण वगैरे बनवून घेते. इकडे पण त्यांना आतमध्ये पण मार लागला आहे ना, त्याच्यामुळे खायला काही जमत नाही आहे. आणि हे सकाळी एवढं काय वाटत नव्हतं जेव्हा मी बघितलं, पण नंतर या साईडला अशी सूज वगैरे यायला सुरू झालेली आहे. अशी जास्त मूवमेंट नाही होते तोंडाची. तर आता डॉक्टर काय बोलतात आल्यावरती तुम्हाला पुढची अपडेट तर मी देतच राहील पूर्ण दिवस. चला बाबू झोपलेली आहे, तोपर्यंत मी जेवण आवरून घेते आणि मग पुढे कंटिन्यू ब्लॉग करते. बघा कसे झोपलेत. कूलर आणले तसं मस्त यांची झोप होते दोघींची. आता गरम होतं ना तर झोपत नाहीत. चला चहा ठेवलेली आहे, पप्पांना चहा बिस्किट खायचं आहे तर चहा बनवलेलं आहे. दुपारी डॉक्टरकडे जाऊन आल्यावरती चेकअप करून आले ते पप्पा. आणि मग त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की आतमध्ये पूर्ण त्यांना मार लागलेला आहे ना, ते दुखतं आहे. तर म्हणजे सूज आहे आतमध्ये. तर बर्फाने वगैरे शेक करायला सांगितल्या, गोळ्या खायला सांगितल्या. आणि जर जास्तच नाही जमत आहे बोलायला किंवा मग खाण्यासाठी वगैरे, तर ते बोलले जर जास्तच दुखलं तर मग दात काढावे लागतील त्यांना. पण तसं नको व्हायला, कारण थोडंसं गोळ्यांनी आराम पडला तर बेटर आहे. बघू आता गोळ्या त्यांच्या चालू झालेल्या आहेत आजपासून. तर बघू आता गोळ्यांनी आराम पडला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांना काय ते आपले फिरतात घरामध्ये, एका जागेवरती बसायची सवय नसते ना, त्याच्यामुळे मग त्यांना बसून आवडत नाही. मग ते सारखं उठून फिरणं वगैरे चालूच आहे त्यांचं. फक्त खाली नाही गेलेले पण घरामध्ये इकडे तिकडे चालू आहे. आता टी व्ही बघतायत. चहा ठेवायला सांगितले, चहा बिस्किट खायचं आहे त्यांना. चहा ठेवली आहे मी. चला जो एंजलला डान्स क्लासला जायचं आहे. झोपली बघा कशी. एंजू उठ बेटा, डान्स क्लासला जायचं ना पण. हां हां आज नाही जात का बाबा? काय ते बघू? अरे बहुत लगा कुठे तो काय पागल है तुम्हें जितने लोग तुमको हाजत, तुमको क्या जरूरत था? तुम्हें क्या इतना जवान है क्या गाड़ी लेके जाने के लिए? तेरे को भी बोलने नहीं हुआ गाड़ी लेके मत तुम सबको, दीदी को भी और पापू को भी। पापू को तो गाड़ी खींचना जमता ही नहीं। इतने ज्यादा पूछा था तो क्या करती? इतने ज्यादा पूछा था तो क्या करती? ये तो पता